नमस्ते मित्रांनो, आपण समोर जी वनस्पती पाहत आहात याचं नाव आहे कासविंदा. याला कासमर्द असं संस्कृत नाव आहे किंवा कसौंदा देखील म्हटलं जातं. कॅशिया ऑक्सिडेंटॅलिस किंवा नवीन नावानुसार सेना ऑक्सिडेंटॅलिस असं याचं नाव आहे. हे एक झुडुपवर्गीय झाड आहे. साधारणपणे 4 ते 5 फूट उंचीपर्यंत वाढू शकतं आणि अत्यंत मूल्यवान असं हे औषध आहे. याच्या सर्व भागाचा वापर केला जातो. श्लीपद नावाचा एक रोग आहे, ज्याला हत्तीपाय म्हटलं जातं. अशामध्ये आयुर्वेदातलं हे रेप्युटेड औषध आहे. गाईच्या तुपामधून याचं सेवन केलं जातं. हत्तीपायासाठी गुणकारी म्हणून समजलं गेलेलं हे खास औषध आहे. आयुर्वेदामध्ये ग्रंथामध्ये एक उल्लेख आहे संभार नावाचा पदार्थ. याचा अर्थ काय? याच्या पानांचं चूर्ण घ्यायचं आहे, काही मसाले आणि पाणी मिक्स करून त्याला उन्हात ठेवायचं आहे, सूर्यतापी करायचं आहे. त्याच्या गोळ्या बनवायच्या असतात आणि त्या आपण जर आपल्या रोजच्या जेवणातून मांस असेल आणखी जे हेवी जेवण असतं त्याच्यामध्ये जर टाकलं तर डायजेशनसाठी मदत होते, लवकरात लवकर पचण्यास मदत होते. याचं नाव कासमर्द. कास म्हणजे खोकला, तर कफाशी संबंधित जे काही विकार आहेत त्याच्यामध्ये याचा अत्यंत मोठा फायदा होतो. केवळ याच्या पानांचा रस आणि थोडासा मध सर्व प्रकारचे ब्रॉन्कायटिस असतील, फुफ्फुसाशी संबंधित सर्व विकार यामध्ये अत्यंत गुणकारी अशी ही वनस्पती आहे. याच्या बियांना निग्रो बीन्स किंवा निग्रो कॉफी असं म्हटलं जातं. याच्या बियांपासून कॉफी बनवली जाते. बऱ्याच ठिकाणी याला थोडंसं पॉयझनस समजलं जातं, पण अगदी खूप काही ठिकाणी याची भाजी देखील बनवून खाल्ली जाते. याची जी फुलं आहेत ही फुलंसुद्धा गुणकारी आहेत. आपण इतर फुलांचा गुलकंद बनवतो तशाच पद्धतीनं या फुलांचा गुलकंद देखील आपण बनवू शकतो आणि तो श्वसनविकार, खास करून अस्थमा, यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. संपूर्ण अगदी उकिरड्यावर उगवणारं प्लॅन्ट असलं तरीसुद्धा प्रचंड मूल्यवान असं हे झाड आहे. याची पानं, मुळं सर्वच काही. बऱ्याच वेळा असं होतं की अंगावर काही फोड येतात, अचानक फोड येतो, फुटतो, वितर्चिका, त्याच्यामध्ये सुद्धा हे फायदेशीर आहे.